नमस्कार. आज मी अशा एका विषयावर बोलणार आहे की जो आपल्या समाजाचा एक आरसा आहे. पालक म्हणून आपण सगळीच जण धावतोय का तर आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, चांगली शाळा मिळावी म्हणून. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आज आपण आपल्या मुलांना शिक्षित करतोय का सुशिक्षित? केवळ कागदावरचा वाघ म्हणजे शिक्षित. म्हणजे शिक्षित होणं तर खरं खूप सोपं आहे. म्हणजे फी भरली, पुस्तकं वाचली, उत्तरं पाठ केली आणि ती परीक्षेत ओकली की मिळाली पदवी आणि हातामध्ये डिग्री आली की माणूस शिक्षित होतो. दुर्दैवाने आज आपल्याकडे पदव्यांचे ढीगच्या ढीग आहेत, पण माणसामधल्या माणुसकीचा दुष्काळ पडलाय. डिग्री म्हणजे तुमच्या शैक्षणिक खर्चाची पावती असते, पण मुलाचं खरं शिक्षण त्याच्या वागण्यातनं कळतं. सुशिक्षित म्हणजे संस्कारांची शिदोरी. सुशिक्षित माणूस तो ज्याच्या शिक्षणाचा उपयोग आपल्या समाजाला होतो. केवळ बुद्धी नाही तर त्याच्याकडे निरक्षीर विवेक असतो. निरक्षीर विवेक म्हणजे काय तर चांगलं काय आणि वाईट काय हे ओळखण्याची ताकद. गाडीवर डॉक्टर किंवा ऍडव्होकेट अशी पाटी लावून जर एखादा माणूस सर्रास सिग्नल तोडत असेल आणि उलट पोलिसांशी वाद घालत असेल तर समजून जा की हा फक्त शिक्षित आहे. आणि या उलट एखादा साधा मजूर जो शांतपणे रांगेत उभा आहे, नियमांचं पालन करतोय, तो त्याच्यापेक्षा जास्त सुशिक्षित आहे. मला सांगा, आज आपल्या शहरामध्ये वृद्धाश्रमांची संख्या का वाढते? कारण आपण डॉक्टर बनवलेत, इंजिनियर, आर्किटेक्ट घडवलेत, पण माणूस घडवायला विसरलोय. आपल्या वृद्ध आई वडिलांच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाहीये, त्याच्या गोल्ड मेडलला काय उपयोग आहे? तो फक्त शिक्षित आहे, सुशिक्षित नाहीये. सुशिक्षित माणूस तो जो स्वतःच्या घरासोबत आपला परिसर, आपला निसर्ग आपलाच आहे असं मानतो. कोणतेही काम करताना शिक्षित माणूस विचारतो, हे केलं तर माझा काय फायदा आहे? सुशिक्षित माणूस विचारतो, हे केलं तर माझ्यामुळे कुणाचं नुकसान तर नाही ना होणार आहे? शिक्षित माणूस कायद्याच्या भीतीने वागतो, पण सुशिक्षित माणूस स्वतःच्या नैतिकतेने आणि शिस्तीमुळे वागतो. मित्रांनो, शिक्षणाने डोकं चालवायला शिकाच, पण त्यासोबत हृदय वापरायला सुद्धा शिका. पदव्या भिंतीवर शोभा देतात, पण तुमचं सुशिक्षित असणं हे लोकांच्या मनावर राज्य करतं. आपली पुढची पिढी साक्षर करण्यासाठी, सुसंस्कृत करण्यासाठी, खऱ्या अर्थाने देश बदलण्यासाठी सुशिक्षित होऊया. जाता जाता एवढंच म्हणेन, बाळांनो, शिकून शहाणं व्हा. धन्यवाद.